विदर्भातील वाघांची डरकाळी सह्याद्री पर्वतामध्ये गुंजणार. विदर्भातील वाघांची वाढत्या संख्येमुळे निर्णय. याआधी केंद्रीय वन खात्याने स्थलांतरणास परवानगी नाकारली होती. शक्ती या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा. बंदरांवर धोक्याचा बावटा म्हणजेच सिग्नल फडकवण्यात आला. वादळीची तीव्रता वाढत असल्यामुळे मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण रोडचं काम अजूनही पूर्ण न झाल्यानं चितेगावमधील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींवर कारवाई. पोलिसांनी 30 दुचाकींवर कारवाई करत दंड ठोठावला, तर काही दुचाकीस्वारांना गाडीचे सायलेन्सर बदलायला लावले. सोलापूरमधल्या माढ्याच्या बेंबळे वाफेगाव रोडवरील भीमा नदीच्या पुलावर मगरीचं दर्शन. अचानक मगरीचं दर्शन झाल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकमध्ये वाहन खड्ड्यामध्ये आदळल्यानं अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालेल्या व्यक्तीविरोधातच गुन्हा दाखल. बेदरकारपणे वाहन चालवत असल्यानं नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल. नाशिकच्या मखमलाबाद परिसरामध्ये झाला होता अपघात. भंडाऱ्याच्या मांगली गावातील खदानीमध्ये गेल्या 15 दिवसांपासून अजगराचं बस्तान. परिसरामधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं अजगराचा बंदोबस्त करण्याची मागणी.